वेटसन क्रिकेट एसोसिएशन फॉर महाराष्ट्र की जानिब से नांदेड़ के श्री गुरु गोविंद सिंह जी स्टेडियम में आज फाइनल मुकाबला विदर्भ वर्सेस महाराष्ट्र के दरमियान खेला गया। ये मुकाबला 20 ओवरों पर मुश्तमिल था, जिसमें पहले टॉस विदर्भ ने जीतकर पहले गेंदबाजी की। 20 ओवर्स में महाराष्ट्र की टीम ने 7 विकेट खोकर कुल 233 रन बनाए, जिसमें खालिदुज़्ज़मान ने बेहतरीन खेल का मुजाहरा पेश करते हुए 34 गेंदों में 13 चौके 3 छक्के की मदद से 75 रन बनाए। इसी तरह शेख सरदार ने 25 गेंदों में 49 रन बनाए। गोपाल गुरुखोदे ने 20 गेंदों में 39 रन बनाए। इसी तरह विदर्भ की टीम ने बेहतरीन गेंदबाजी करते हुए शैलेंद्र ने 3 ओवर्स में 28 रन देकर 3 विकेट हासिल किए। जवाब में विदर्भ की टीम ने शैलेब श्रीवास्तव ने 46 गेंदों में 86 रन बनाए। अनूप फूलपरे ने 13 गेंदों में 35 रन बनाए। ये फाइनल मुकाबले में सस्पेंस आखिरी गेंद तक बरकरार रही और विदर्भ की टीम 229 रन पर सिमट गई। महाराष्ट्र की टीम की जानिब से बेहतरीन गेंदबाजी मोहन बटूरे ने 4 ओवर्स में 2 विकेट लेकर 45 रन दिए। इस फाइनल मुकाबले में महाराष्ट्र की टीम ने शानदार जीत हासिल की। इस फाइनल मुकाबले में विनर और रनर अप टीम को बड़े बड़े ट्रॉफ़ी बतौर इनाम के दिए गए। इस फाइनल मुकाबले में मेहमान खुसूसी में शामिल BBCI के सेक्रेटरी विनोद फड़के सर, सुदेश प्रभु देसाई सर, अमजद अली, नईम भाई के अलावा दीगर कई मौजूद जिम्मेदारान मौजूद थे। वाज़ेह हो कि ये टूर्नामेंट को कामयाबी से हमकिनार करने के लिए टीम मैनेजर और वेटसन क्रिकेट एसोसिएशन फॉर महाराष्ट्र के कोच मोहम्मद फ़हीम सर के अलावा उदय सिंह शिंदे सर, किशोर भाई जगताप सर ने भी काफ़ी कोशिशें की। वेटसन क्रिकेट एसोसिएशन फॉर महाराष्ट्र के कोच मोहम्मद फ़हीम सर की जानिब से खिलाए गए इस टूर्नामेंट की तारीफ़ें की जा रही है। आज महाराष्ट्रानं ते विनर झाले आणि त्यांनी चांगली गेम खेळली। विदर्भासुद्धा चांगले खेळले, मी म्हणत नाही ते पण जरा कमी पडले। प्रत्येक गेममध्ये असंच असतं की कोण ना कोणतरी एक विनर एकच विनर होणार आणि दुसरे रनर्सअप होणार। त्याप्रमाणे महाराष्ट्रानं जरा जे चांगले खेळतात तेच विनर होतात, नंतर जरासे कमी पडले पण ते सुद्धा चांगले खेळले। म्हणजे लास्ट बॉलपर्यंत माहीत नव्हतं की कोण विनर होणार ते, आणि त्यातल्या त्यात खरोखर महाराष्ट्रानं पहिल्यांदा चांगली बॅटिंग केली। त्यांनी तर उत्तम बॅटिंग केली नंतर, पण जरासे कमी पडले। दुसरं मी हे ऑर्गनायझर जे महाराष्ट्राचे त्यांनी शॉर्ट नोटीसमध्ये एवढा चांगला टुर्नामेंट केला, त्यांना खरोखर मी आमच्या व्यास झोनमार्फत धन्यवाद देतो की त्यांनी इतका चांगला अभिजित आणि शिंदेसाहेब आणि सगळ्यांनी एवढा किशोरभाई यांनी एवढा चांगला ऑर्गनाईज चांगला केला। ग्राउंड पण चांगला होता, ऑर्गनायझेशन चांगलं होतं, सगळी व्यवस्था चांगली होती।
सगळ्यांची राहण्याची सगळ्याची सोय त्यांनी उत्तम केली आणि इतकं हे झालं की शॉर्ट नोटीसमध्ये त्यांनी हे केलं. आणि मेन म्हणजे त्यांनी म्हणतात ते आपल्या व्हेटरन्स क्रिकेट असे महाराष्ट्राचं ॲफिलिएशन करून घेतलं. हे इम्पॉर्टंट आहे. कशाला, याच्या आधी काय होत होतं की महाराष्ट्रामध्ये एक मोनोपोलीसारखी चालत होती. ते आम्ही बघितलं आहे आधी. त्यामुळं काय होत होतं, बाकीचे प्लेयर कोण पुढं खेळायला पोचत नव्हते. त्यावेळी मला माहिती आहे याच्या आधीसुद्धा महाराष्ट्रामध्ये तसंच होतं. बाकीच्या याचे प्लेयर आहेत डिस्ट्रिक्टचे याचे वगैरे त्यांना चान्स नाही मिळत. पण याच्यापुढं ते होणार नाही. मी तुम्हाला 100% गॅरंटी, मी वेटरन्स बोर्डचा सेक्रेटरी आहे आणि तुम्हाला 100% की बाकीच्या सगळ्या भागातले प्लेयर इंडियामधून खेळतील. आम्ही यंदाच इंडियामधून अभिजित कदमला खेळवलं इंडिया टीममधून, जी थायलंडला गेली होती ती. आणि याच्यापुढंसुद्धा आता जे परफॉर्म करतील, आता वेस्ट झोनमध्ये जे परफॉर्म केलेले आहेत तेच वेस्ट झोन टीममधून येतील. उगाच कोणी यांना हा घातला त्यानं तसं होणार नाही. मी 100% गॅरंटी देतो वेस्ट झोन. आणि मी 100% गॅरंटी देतो की वेस्ट झोन आमचा ऑल इंडिया चॅम्पियन होईल. आणि आम्ही यंदा थायलंडला 5 कंट्रीचा टुर्नामेंट केला. त्यात श्रीलंका होती, बांगलादेश होता, पाकिस्तान होतं आणि हाँगकाँग होती आणि इंडिया होती. टुर्नामेंट एकदम उत्तम झाला आणि त्यातल्या त्यात इंडिया जिंकली तो टुर्नामेंट. आमची इंडिया विनर होती. बांगलादेश टीममधून तर 6 इंटरनॅशनल प्लेयर होते. तरीसुद्धा आमची इंडिया खरोखर लास्ट फायनलला चांगली खेळली आणि जिंकले. आता पुढच्या वर्षी हाच टुर्नामेंट 6 कंट्रीजचा आम्ही दुबईमध्ये करणार आहोत. आणि त्यावेळी 6 कंट्री असतील डिफरंट. या 5 कंट्री असतीलच, त्याशिवाय 6वी दुबईची टीम असेल, UAEची टीम असेल. पण आता बघूया पुढं कसं काय. आता पिक्चर काय हे युद्धाचं याचं काय होय ते कोणी सांगू शकत नाही सध्या. आणि हे एवढं ऑर्गनाईज केलं. मी या ऑर्गनायझर्स आहेत, कोण शिंदे साहेब होते त्यांचे, नंतर सगळे आमचे अभिजित आहे, बाकीचे प्लेयर आहेत, सगळ्यांना मी धन्यवाद देतो. त्यांनी मस्त ऑर्गनाईज केलं आणि मला आनंद झाला की महाराष्ट्रानं याबाबतीत नवीन ज्यांची जी वेटरन्स कमिटी त्यांनी लीड घेतली आहे. तो थँक्यू सो मच. फहीम भाई तर CEO आहेत.